नमस्कार। सिंह राशी म्हणजे काय? सिंह राशी म्हणजे सूर्याची रास। सिंह म्हणजे राजा, नेतृत्व, आत्मविश्वास, सन्मान, तेज आणि आत्मसन्मान। ज्यांचा जन्म सिंह राशीत होतो ते सामान्य लोक नसतात। ते जन्मतःच नेतृत्व करण्यासाठी, प्रकाश पसरवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जन्मलेले असतात। पण प्रश्न असा आहे, तुमचा जन्म सिंह राशीतच का झाला? तुमच्या आत्म्याने ही रास का निवडली? आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमचा जीवन प्रवास कसा असतो? चला, सिंह राशीचा संपूर्ण रहस्यमय जीवन प्रवास जाणून घेऊया। भाग 1, जन्म, आत्म्याची निवड। ज्योतिष आणि अध्यात्मानुसार आत्मा जन्म घेण्यापूर्वी आपला जीवनाचा मार्ग स्वतः निवडतो। सिंह राशीत जन्म म्हणजे आत्म्याने शक्ती, नेतृत्व आणि आत्मविश्वास शिकण्यासाठी ही रास निवडलेली असते। या आत्म्याचा उद्देश लोकांना मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे आणि प्रकाश बनणे हा असतो। पूर्वजन्मातील कर्मामुळे काही सिंह लोक सत्तेचा गैरवापर करत असतील, तर या जन्मात योग्य नेतृत्व आणि नम्रता शिकण्यासाठी त्यांचा जन्म सिंह राशीत होतो। सिंह राशीचा जन्म म्हणजे सामान्य जीवन नाही, तर एक विशेष मिशन असतो। भाग 2, बालपण, लहान राजा। सिंह राशीत जन्मलेलं मूल लहानपणापासूनच वेगळं आणि प्रभावी असतं। त्यांच्यात जन्मजात नेतृत्व गुण असतात, त्यामुळे ते मित्रांमध्ये लहान राजा सारखे वागतात। त्यांना लक्ष वेधून घेणं, कौतुक मिळणं आणि कौतुक ऐकणं खूप आवडतं। सिंह राशीचे मुलं आत्मविश्वासी, धाडसी आणि हट्टी स्वभावाचे असतात। कधी कधी त्यांचा अहंकार दिसतो, पण त्यांचं मन खूप मोठं आणि उदार असतं। बालपणातच त्यांच्यात मोठं काहीतरी करण्याची जिद्द आणि स्वप्न तयार होऊ लागतात। भाग 3, तरुण वय, स्वप्नांचा राजा। सिंह राशीचा तरुण वयात प्रवेश करताच त्यांची महत्वाकांक्षा पूर्णपणे जागृत होते। त्यांना मोठी स्वप्न पाहायला आवडतात आणि सामान्य जीवन त्यांना कधीच समाधानी करत नाही। करिअरमध्ये ते नेतृत्वाची भूमिका घ्यायला तयार असतात। बॉस बनण्याचं स्वप्न पाहतात आणि स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात। सिंह राशीचे तरुण आत्मविश्वासाने भरलेले, जोखीम घ्यायला तयार आणि लोकांना प्रेरणा देणारे असतात। त्यांच्यात नैसर्गिक करिश्मा असतो, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात। भाग 4, प्रेम आणि नातेसंबंध, प्रेमाचा राजा। सिंह राशीचे लोक प्रेमात खूप उत्कट, निष्ठावान आणि समर्पित असतात। त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर अभिमान आणि समर्पणाचा एक राजेशाही अनुभव असतो। ते आपल्या जोडीदाराला खास वाटायला लावतात, भव्य सरप्राईज देतात आणि प्रेम व्यक्त करण्यात कधीही कंजूषी करत नाहीत। सिंह राशीचे लोक नात्यात नेतृत्व घेतात आणि आपल्या पार्टनरला सुरक्षिततेची भावना देतात, परंतु त्यांचा अहंकार आणि अधिकाराची भावना कधी कधी नात्यात तणाव निर्माण करू शकते। त्यांना कौतुक आणि मान सन्मान हवा असतो, दुर्लक्ष केल्यास ते दुखावतात। तरीही एकदा प्रेम केलं की सिंह राशीचा माणूस आयुष्यभर साथ देणारा आणि संरक्षण करणारा प्रेमाचा राजा बनतो। भाग 5, विवाह आणि कुटुंब, घराचा नेता। सिंह राशीचे लोक विवाहानंतर कुटुंबाचे नैसर्गिक नेता बनतात। त्यांना घराची जबाबदारी घ्यायला आवडते आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात। सिंह राशीचा व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी संरक्षक ढाल बनतो, मुलांसाठी आदर्श पालक आणि कुटुंबासाठी आधारस्तंभ असतो। त्यांना घरात शिस्त, सन्मान आणि नियम आवडतात, त्यामुळे कधी कधी ते थोडे अधिकारशाही वाटू शकतात, पण त्यांचा हेतू नेहमी कुटुंबाच्या भल्यासाठी असतो। सिंह राशीचा व्यक्ती कुटुंबासाठी मोठ्या त्यागासाठी तयार असतो आणि आपल्या लोकांसाठी राजासारखा पालक बनून आयुष्यभर साथ देतो। भाग 6, करिअर आणि पैसा, सत्ता आणि प्रसिद्धीचा प्रवास। सिंह राशीचे लोक करिअरमध्ये नेहमी मोठ्या पदासाठी जन्मलेले असतात। त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि लोकांना प्रभावित करण्याची ताकद असते। त्यामुळे ते व्यवसाय, राजकारण, व्यवस्थापन, अभिनय, सेना, प्रशासन किंवा मोठ्या कॉर्पोरेट पदांमध्ये मोठे यश मिळवतात। पैशाबाबत सिंह राशीचा व्यक्ती भव्य जीवनशैलीवर विश्वास ठेवतो। त्यांना नाव, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवायला आवडते, म्हणून ते कष्ट करून मोठी कमाई करतात। कधी कधी खर्च जास्त होतो, पण त्यांचा विश्वास असतो की पैसा पुन्हा येईल। सिंह राशीचा व्यक्ती सत्ता, यश आणि मान सन्मान मिळवून समाजात राजासारखा ओळख निर्माण करतो। भाग 7, संघर्ष आणि कर्माचे धडे। सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष अपरिहार्य असतो। त्यांचा अहंकार, हट्ट आणि सत्ता मिळवण्याची तीव्र इच्छा अनेकदा त्यांना कठीण परिस्थितीत आणते। आयुष्यात काही वेळा मोठे अपयश, विश्वासघात
किंवा आर्थिक नुकसान अनुभवायला मिळते. पण हेच संघर्ष त्यांच्या कर्माचे धडे असतात. हे अनुभव सिंह राशीच्या व्यक्तीला नम्रता, संयम आणि खरे नेतृत्व शिकवतात. जेव्हा सिंह अहंकार सोडतो तेव्हा त्याचे जीवन पूर्णपणे बदलते आणि तो खऱ्या अर्थाने राजा बनतो, अंतर्बाह्य शक्तिशाली. भाग 8. मानसिक प्रवास, आत्मशोध. सिंह राशीच्या व्यक्तीचा मानसिक प्रवास अत्यंत गूढ आणि खोल असतो. बाहेरून ते आत्मविश्वासू, मजबूत आणि निर्भय दिसतात, पण आतून ते सतत स्वतःचा शोध घेत असतात. जीवनात आलेले संघर्ष, अपयश आणि जबाबदाऱ्या त्यांना अंतर्मुख करतात. या टप्प्यावर सिंह राशीचा माणूस मी कोण आहे आणि माझं खरं उद्दिष्ट काय आहे हे प्रश्न स्वतःला विचारतो. आत्मशोधाच्या या प्रवासात तो अध्यात्म, ध्यान, ज्ञान आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकडे वळतो आणि खऱ्या अंतर्गत शक्तीची जाणीव त्याला होते. भाग 9. वृद्धत्व, जीवनाचा राजा मागे वळून पाहतो. वृद्धत्वात सिंह राशीचा व्यक्ती जीवनाकडे शांतपणे मागे वळून पाहतो. तरुणपणात मिळवलेली सत्ता, प्रसिद्धी, यश आणि संघर्ष आता आठवणी बनतात. या टप्प्यावर त्याला खरी आनंदाची जाणीव कुटुंब, मुलं, नातवंड आणि समाजात दिलेल्या योगदानातून होते. अहंकार हळूहळू कमी होतो आणि त्याच्या जागी अनुभवातून आलेली प्रज्ञा येते. सिंह राशीचा राजा आता मार्गदर्शक बनतो, तरुणांना प्रेरणा देणारा, जीवनाचे धडे सांगणारा आणि शांततेत आत्मसंतोष अनुभवणारा. भाग 10. सिंह राशीसाठी जीवनातील सुवर्णकाळ. सिंह राशीचा सुवर्णकाळ तेव्हा सुरू होतो जेव्हा तो स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि आपल्या जन्मजात नेतृत्व गुणांचा योग्य वापर करतो. हा काळ सामान्यतः तरुणपणाच्या उत्तरार्धात किंवा मध्यम वयात येतो, जेव्हा करिअर, पैसा आणि समाजात ओळख मिळायला लागते. या सुवर्ण काळात सिंह राशीचे लोक मोठ्या पदावर पोहोचतात, व्यवसायात यशस्वी होतात किंवा प्रसिद्धी मिळवतात. लोक त्यांना नेता, प्रेरणादायक व्यक्ती किंवा मार्गदर्शक म्हणून पाहतात. आर्थिक स्थैर्य, प्रतिष्ठा आणि सन्मान हा या काळाचा मुख्य भाग असतो. परंतु खरा सुवर्णकाळ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा सिंह राशीचा व्यक्ती अहंकार बाजूला ठेवून सेवा, दान आणि लोकांच्या भल्यासाठी काम करतो. तेव्हा त्याच्या जीवनाला केवळ यशच नाही तर खरा आत्मसंतोष आणि आध्यात्मिक शांतीही मिळते. भाग 11. सिंह राशीसाठी ग्रहदोष आणि उपाय. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्यामुळे सूर्य कमजोर किंवा पाप ग्रहांच्या प्रभावाखाली असल्यास जीवनात अनेक ग्रहदोष निर्माण होऊ शकतात. सूर्य दोष असल्यास आत्मविश्वास कमी होतो, करिअरमध्ये अडथळे येतात, वडिलांशी मतभेद, सरकारी कामात अडचणी आणि आरोग्य समस्या दिसू शकतात. शनी किंवा राहू, केतूचा प्रभाव असल्यास अपयश, विलंब आणि मानसिक ताण वाढतो. उपाय: सूर्य मजबूत करण्यासाठी दररोज सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य द्यावे. वृणी सूर्याय नमः मंत्र जप करावा. रविवारी गरिबांना गहू, गूळ किंवा लाल वस्तू दान करावी. तांब्याचे भांडे वापरणे शुभ मानले जाते. तसेच वडिलांचा सन्मान करणे आणि सत्य मार्गावर चालणे हे सिंह राशीसाठी सर्वात मोठे ग्रहदोष निवारण उपाय मानले जातात. भाग 12. सिंह राशीच्या लोकांसाठी जीवन टिप्स. स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा. नम्रता ठेवल्यास यश जलद मिळते. नेतृत्व गुणांचा योग्य वापर करा, पण इतरांचे मत ऐकायला शिका. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मूल्य आणि प्रामाणिकपणाला महत्त्व द्या. नियमित व्यायाम आणि सूर्यप्रकाश घ्या, आरोग्य मजबूत राहील. रागावर नियंत्रण ठेवा, निर्णय शांत मनाने घ्या. कुटुंबाला वेळ द्या, प्रेम आणि आदर टिकवून ठेवा. आध्यात्मिक साधना करा, मन शांत आणि स्थिर राहील. दररोज एक सकारात्मक उद्दिष्ट ठेवा आणि त्यासाठी काम करा. भाग 13. मृत्यू आणि आत्म्याचा अंतिम प्रवास. सिंह राशी. सिंह राशीचा आत्मा जन्मभर नेतृत्व, सन्मान, प्रेम आणि प्रतिष्ठेसाठी जगतो. मृत्यू हा सिंह राशीसाठी अंत नसून आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात मानली जाते. ज्यांनी जीवनात दान, प्रेम, सत्य आणि धर्माचे पालन केले त्यांची आत्मा उच्च लोकांमध्ये किंवा पुढील जन्मात श्रेष्ठ स्थितीत जन्म घेते असे ज्योतिष मानते. सिंह राशीचा आत्मा कर्मयोगी असल्यामुळे त्याला कर्माचे फळ निश्चित मिळते. जीवनात अहंकार, गर्व आणि क्रोध जास्त असल्यास आत्म्याला आत्मशुद्धीसाठी संघर्षमय जन्म घ्यावा लागू शकतो. पण ज्यांनी नेतृत्वाचा वापर लोककल्याणासाठी केला त्यांची आत्मा तेजस्वी ऊर्जा बनून विश्वात विलीन होते. सिंह राशीसाठी मृत्यू म्हणजे पराभव नसून आत्म्याच्या राजकीय प्रवासाचा पुढील अध्याय आहे, जिथे आत्मा अधिक शक्तिशाली आणि ज्ञानी बनतो. अंतिम निष्कर्ष: सिंह राशीत जन्म म्हणजे सामान्य जन्म नाही. हा आत्म्याचा राजकीय, आध्यात्मिक आणि कर्मिक प्रवास आहे.
तुम्ही जन्मतःच नेता, प्रेरणादाता आणि प्रकाश आहात। जर तुम्ही अहंकारावर विजय मिळवला तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करतं। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।